नाशिक TCS प्रकरणामध्ये निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती आणि ही कारवाई नाशिक पोलिसांनी केली होती। आणि या ठिकाणी आपण बघू शकता की निदा खानला ज्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं होतं ही ती इमारत आहे। आणि ही इमारत वतीन पटेल यांच्या निकटवर्तींची किंवा त्याची सांगण्यात येते। या ठिकाणीच निदा खान जवळपास 30 ते 40 दिवस लपून बसली होती। आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या वतीने पोलिसांनी निदा खानला अटक केली होती। आणि आज मतीन पटेलवर महापालिकेच्या वतीने त्याच्या घरावर, त्याच्या ऑफिसवर आणि या इमारतीवर कारवाई करण्यात येणार आहे। सध्या मतीन पटेल याचं घर जमीनदोस्त करण्यात येत आहे आणि यानंतर या इमारतीचा नंबर लागणार आणि या ठिकाणी काही वेळातच मनपाचं पथक येईल आणि इमारत जमीनदोस्त करेल। परंतु कुठेतरी या परिसरात शांतता राहावी, अतिक्रमणाची कारवाई चालू आहे। या अनुषंगाने काल MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या परिसरात नागरिकांची भेट घेतली आणि शांततेचं आवाहन केलं। आणि आज या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आता हे अतिक्रमण हटावचं काम चालू आहे। कुठेतरी MIMला या हा जो निदा खान प्रकरण आहे या प्रकरणात दिलासा मिळालेला नाही। तसेच काल मिराज खान या नगरसेवकाला या ठिकाणी पोलिसांनी तिसऱ्या अपत्यात अटक केलेली आहे। त्यामुळे MIMच्या मागे शुक्ल काष्टी लागलेले आहे ते संपल्याचं सध्या तरी दिसत नाही। संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।